हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आय होप मस्तच असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. तर रक्षाबंधनसाठी मी आलेली आहे माहेरी आणि सध्या आहे 4-5 दिवस सुट्ट्या. मागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आम्ही डॅमला गेलो होतो तेव्हा, तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, बघून घ्या. आणि आता आत्याने राखी बांधली आहे, म्हणजे माझी ही मोठी आत्या. आणि आत्या मी जरी एखाद्या वर्षी रक्षाबंधनला नाही गेले पण आत्या अगदी न चुकतात रक्षाबंधनला येतात. तर आत्याने पप्पांना वगैरे राखी बांधली, मी पण बांधली. नंतर मग भैयाला राखी बांधताय आता. तर मला 2 आत्या आहेत, एक गुजरातमध्ये असतात आणि या मोठ्या आत्या जवळ राहतात म्हणून येतात आणि त्या आत्यांना जमत नाही, लांब राहतात म्हणून. तर असं आमचं छोटंसं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन सुरू आहे. आणि आमची फॅमिली तशी छोटी आहे त्याच्यामुळे एवढं काही मोठं सेलिब्रेशन नसतं आणि जास्त कोणी नसतं, म्हणून असं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करतो आहे. आणि आत्ता आत्या आईला पण राखी बांधून घेत आहे. आणि असं कोणी आलं का छान वाटतं, असं छान आपलं या निमित्ताने आपलं भेटीगाठी वगैरे होत राहतात म्हणून. वरतून खाली तुला ताट उचलता येईल का? तुला गाठ पाडता येते का बाबू? मला लेकरू एवढं साजरं हे करताय. मनस्वी आणि मामाचं नातं तर अगदी छान आहे, म्हणजे छान म्हणजे तुझं माझं जमेना या टाईपचं त्यांचं नातं आहे. म्हणजे टॉम अँड जेरी सारखं, म्हणजे दोघं पण एकमेकांचं नाव घेतात आणि दोघांचं एकमेकांशिवाय करमतच नाही. म्हणजे अगदी व्हिडिओ कॉलवर असो किंवा कॉलवरती असो किंवा प्रत्यक्ष भेटल्यावर तर त्यांची मस्ती बापरे खूप जास्त असते. आणि मनस्वीला फक्त फोनवर बोलायचं झालं तर फक्त मामाशीच बोलते आणि आजी आजोबांची फक्त काय कसे काय तब्येत वगैरे असं विचारते बस. बाकी खूप वेळ जरी तिला बोलायला लावलं तरी मामाशीच बोलते आणि फोन तिला ठेवायचाच नसतो. आणि अगदी 5-6 तासाच्या अंतरावरती माझं माहेर आहे. म्हणजे ट्रेनने गेलं तर 5-6 तास लागतात असं. तर पण तरी दरवर्षी जाणं वगैरे काही होत नाही किंवा त्याचं इकडे येणं होत नाही. झालंच तर तो कधी येऊन जातो मध्ये, पण माझं दरवर्षी तिकडे जाणं होतच नाही. कारण दोघं मुलींना घेऊन जाणं आणि आज जायचं आणि उद्या लगेच यायचं तर माहेरी गेल्यासारखं पण वाटत नाही, म्हणून मग न गेलेलंच बरं त्यापेक्षा. तर कधी त्याला जमलं तर तो येऊन जातो, नाहीतर मग जास्त सुट्टी मिळाली तर मग मी जाते. तर यावेळेला असं 4-5 दिवस सुट्टी होई म्हणून मग आम्हीच गेलो यावेळेला. म्हणजे आई पप्पांची पण भेट होते, कारण आई पप्पा इकडे येऊ नाही शकत, म्हणून मग तिथे गेले तर मग त्यांची पण भेट होऊन जाते. आणि यांचं रक्षाबंधन बघा, म्हणजे अगदी मामाला राखी बांधली, आबांना बांधली आणि पप्पांना पण बांधली. तर प्रत्येकाला म्हटलं आम्हाला गिफ्ट हवं आहे. आणि यांचं दोघांचं असं आहे का एकमेकांना राखी बांधली पण एकमेकांना अजिबात असं म्हटलं नाहीये की मला तुझ्याकडून गिफ्ट हवं आहे असं. फक्त त्यांना एकच हे का तू मला राखी बांध आणि मी तुला राखी बांधेल असं. तर छान वाटतं असं बहिणींचा बॉन्ड आहे त्यांचा, छान राहतात. म्हणजे भांडण पण करतात आणि आता प्रत्येक लहान मुलांचं असतं ते भांडण पण करतात आणि सोबत छान खेळतात पण. ए हो ग दीदी, मी का पडू म्हणतो. चल 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 नाही म्हणत. तांदूळ ओवाळाता, ताट घेऊन ओवाळाता. हळू 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 बस ठेवून दे. खाणं का चल राखी बांधा इकडे.
येते का की मी बांधून दे ना. हा बस दीदीची राखी दाखव आता. बस दाखव ग राखी म्हणू. वाव. आणि सगळ्यात शेवटी मला राखी बांधायला भेटली, कारण मनस्वी आणि स्वराला मामाला माझ्या आधी राखी बांधायची होती. तर त्यांनी आधी बांधून घेतल्या आणि आत्याने पण बांधून घेतली. मग शेवटी मी बांधली. यावेळेस मी ज्या राख्या आहेत त्या कस्टमाइज करून घेतलेल्या त्याच्या नावाच्या, तेजू नावाने. तर एक असं ब्रेसलेट टाईप राखी होती आणि ती स्वराने बांधलेली. आणि ही एक राखी आहे, याला धागा आहे. मग मला धाग्याची हवी होती म्हणून मग मी एक तेजू नावाने धाग्याची एक बनवून घेतली. एक अशी ब्रेसलेट टाईप बनवून घेतली आहे. आणि त्याचबरोबर त्याला देण्यासाठी एक गिफ्ट पण कस्टमाइज करून घेतलेलं होतं मी, हे बेस्ट प्रोचं. तर त्याच्यामध्ये त्याचे फोटो आणि त्याच्यासोबत माझे फोटो होते. तर हे फ्रीज मॅग्नेट आहे आणि हे मी त्याला गिफ्ट केलं होतं. तर नंतर त्याने मला नमस्कार केला, तर मी त्याला चांगली आणि लवकरात लवकर बायको मिळू दे असा आशीर्वाद दिला. त्यानंतर मला यावेळेला 2 गिफ्ट मिळाले, त्याचा खूप आनंद झाला. तर हे एक गिफ्ट मला माहिती होतं आणि एक गिफ्ट माझ्यासाठी सरप्राईज होतं. मग संध्याकाळी मला भेटली माझी लहानपणीची मैत्रीण. आधी खूप सोबत राहायचो, पण आता वर्षातून एकदाच भेट होते. नेक्स्ट मॉर्निंग. आणि मग रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो नाशिकला जायला. म्हणून रॅबिट कुठे आहे? रॅबिट मोनू नुसतं तू चाललंय नाही तेव्हा भांडण करता नुसतं. ये ते क्यूट आहे का शाणी. आणि 3-4 दिवस आम्ही गावी राहिल्यानंतर आम्ही नाशिकला चाललो, तर त्याचा यांना खूप आनंद होता. आणि जेवढा वेळ आम्ही ट्रेनमध्ये होतो तेवढा वेळ खूप जास्त मस्तीच केली यांनी 4-5 तास. मग आम्ही पोचलो नाशिकला फायनली. आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसाच्या नंतर यांनी त्यांच्या पप्पांना पण राखी बांधली. पण मनस्वीचा त्या दिवशी अजिबात मूड नव्हता. ती म्हणत होती मम्मी फोटो पण नको काढू, व्हिडिओ पण नको काढू. पण तिच्या गुपचूप फोटो वगैरे आधी काढलेले मी. आणि मग त्यांनी असं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. तर पप्पांकडून गिफ्ट हवं आहे, पण पप्पांना वेळ नव्हता गिफ्ट घ्यायला जायला, म्हणून मग तेव्हाचे पैसे दिले त्यांना. आणि त्याच्यानंतर सुट्टीच्या दिवशी आपण गिफ्ट घ्यायला जाऊ असं सांगितलं, तर मग खुश होऊन गेले एकदम. आणि मामाचं पण गिफ्ट पेंडिंग आहे आमच्या अजून, कारण आम्ही जाणार होतो त्यांना तो ड्रेस वगैरे घेणार होता. पण मग आम्ही त्या दिवशी जायला निघालो आणि खूप जोरात पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. मग तो मला म्हटला तिकडे जाऊनच त्यांना काहीतरी घे माझ्याकडून. तर मग आता स्वराचा बड्डे येणारच आहे, तर तेव्हा दोघींना पण मामाकडून पण ड्रेस घेऊन घेऊ. तर असं होतं आमचं छोटंसं असं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन. आणि 3-4 दिवस गावी राहिल्यानंतर इकडे आल्यानंतर थोडंसं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय. आणि आत्याला वगैरे पण भेटलं तर छान वाटतंय असं खूप दिवसातून भेटल्याच्या नंतर. आणि आता पुढचा ब्लॉग येणार आहे माझ्या भावाच्या शेताचा. तर तो कोणती शेती करतो, नेमकं काय करतो, केळीच्या शेतीसोबत कोणता जोडधंदा वगैरे करतो, तर हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.